भिवंडी तालुका दुलखाड़ी एलकुंदे गांव शिव मंदिर पर अधिक मास व पुरुषोत्तम मासा के अवसर पर एक दिवसीय कीर्तन महोत्सव का आयोजन एलकुंदे गांव के माजी सरपंच जनार्दन वाकड़े द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महादेव की अभिषेक, भजन, हरिपाठ, महाआरती, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में एलकुंदे दुलखाड़ी ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखिए वहाँ का एक दृश्य।
एका गुणाधनी तुमचा दास याची या सर्व मी तुमचा अनुग्रह करून पारण घालून जनार्दनी घालीन लोकांमध्ये नामदेव महाराजांनी सांगितलं. बरं, या अभंगातून छोटासा अभंग व त्याचं विवरण एवढं आहे की त्या विवरणामधून आपल्याला कळते की छोट्याशा शब्दामधून किती व्यापकता संतांची असते ही आपल्याला या अभंगातून कळत. महाराज सांगतात की बघा 6 भाव सांगितले त्याच्यात. ते भाव कसे आहेत? महाराज सांगतात घालीन लोटांगण हा एक भाव आहे, वंदीर चरण देवाच्या समोर उभे राहून नामदेव महाराज देवाला प्रार्थना करणारी ही आरती हा अभंग. आणि आपण त्याच्यातून नामदेव महाराज काय सांगतात त्याप्रमाणे की घालीन लोटांगण, तुझ्या समोर मी लोटांगण घालीन आणि तुझं रूप मी डोळ्याने पाहिन महाराज सांगतात. आणि आनंद पूजन तुझं पूजन करत असताना तुझा आनंदाने मी पूजन करेन महाराज. पहिल्या चरणामध्ये 3 भाव सांगितलं आणि दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात प्रेमे आलिंगन, वंदील चरण तिथे सांगतात. बरोबर आहे. आनंद पूजन भावे ओवाळे म्हणजे भावाने जे करत आहे मी ना 6 प्रकार 6 भाव सांगतात ते भावनेने करेन असं नामदेव महाराज या अभंगातून सांगतात. सेवेला सुरुवात करण्यात आली. अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. या परिसरामध्ये धुलखाडी या ठिकाणाला म्हणतात आणि या धुलखाडीवर या परिसरातील असणारे सर्व आजूबाजूचे गाव मिळून आणि ह्या अधिक मासाची सांगता म्हणून या ठिकाणी हा आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. भगवान शंकराचं या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर आहे. परमार्थ महाराज असं आहे की थोडासा जरी केला तो वाया जात नाही. या ठिकाणी 2-3 कथा झाल्या आणि कथा झाल्यानंतर या जागेला पवित्रता तयार होते. जसं आपण मला वाटतं त्या कान्होबाच्या गोकुळाष्टमीला भजनामध्ये म्हणतात या या जागेचा महिमा आहे. आणि तो महिमा तयार झाल्यानंतर जागेला पवित्रता तयार होते आणि पवित्रता तयार झाल्यानंतर इथे बघा आता हा म्हणजे धुलखाडीवर दशपिरीचा विधी सुद्धा या ठिकाणी केला जातो. भव्य दिव्य असं हे इथल्या परिसरातील सर्व म्हणजे मंडळीने जमून हे चांगल्या प्रकारचं सभामंडप तयार केलेलं आहे. नाहीतर पूर्वीचा असा काळ होता की कुठेतरी आता तुम्हाला कुठे जायला लागत काही माहिती आम्हाला अंबरनाथला जायला लागायचं दशक्रिया
कदाचित त्यावेळेस खडवली सुद्धा प्रसिद्ध नव्हते. अशी अवस्था. पण आता जवळ जर हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संयोजकांना खरं म्हणजे धन्यता द्यावी तेवढी थोडे. अति अत्यंत चांगलं रोडवर असणारा हा धुळखडी. आणि या ठिकाणी ह्या धुळखडीवर ही अधिक मासाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव. अधिक मासाचं अत्यंत महत्व आहे. आणि अधिक मासाचं म्हणजे 3 वर्षात येणारा हा मळमास आहे. मळमास म्हणजे अपवित्र आहे. 3 वर्षात येणारा. तसं प्रत्येक वर्षाला 10 दिवस बाजूला निघतात. काय पंचांगणवाल्यांची काय बुद्धी असेल महाराज. 5-5 वर्षाचे पंचांग तयार करतात. आणि समजा आता यावर्षी 26ला जर पंचांग तयार झाला तर 2030 ला कोणत्या वेळेला कोणता ग्रह कुठं आहे, कोणतं ग्रहण कुठं लागलेलं आहे, चंद्राला आहे का सूर्याला आहे, किती वाजता आहे बघा ना. ते काय त्यांचं भूगोल असेल की सूर्य किती वाजता महाराष्ट्रात उगेल, मुंबईमध्ये किती वाजता उगेल, दिल्लीला किती वाजता उगेल, तिकडे कन्याकुमारीला किती वाजता उगेल. अभ्यासाची तयारी आहे. आणि असा हा 3 वर्षात मळमास हा येणारा हा मळमास, याला अपवित्र मासाला कोणीच विचारत नाही. ज्यावेळेस यांनी तक्रार ब्रह्मदेवाकडे करतात त्यावेळेस ते भगवान श्रीकृष्णाकडे गोलोकामध्ये जातात. आणि गोलोकात गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाकडे या मळमासाचं तक्रार मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी असं कोणतं पाप केलेलं आहे की लोक मला अपवित्र म्हणतात. म्हणून भगवान श्रीकृष्णाने दिलेलं वरदान त्यांनी सांगितलं माझं जे आहे पुरुषोत्तम योग तो तुला देऊन टाकतो. आणि मग 3 वर्षामध्ये लोक हा येणाऱ्या मळमासाला पुरुषोत्तम योग असं म्हटलं जातं. आता आपल्याकडे हा कमी होता बरं का. नाहीतर घाटावर म्हणजे धोंड्याचा महिना म्हणजे जावई लोकांचा सन्मान. जावई लोकांना कपडे काय, त्यांचं असणारं त्या ठिकाणी नियोजन काय. आता आपल्याकडे सुद्धा सुरू झालं. नाहीतर आपल्याकडे एवढं श्यामसाहेब होतं का आपल्याकडे हा प्रसार नव्हता. एक 10-15 वर्षापासून जास्त वाचक झाले, जास्त वारकरी झाले आणि त्यांच्यासाठी एक कार्यक्रम चालू झाले. महिन्यामध्ये लोक बघा मंगल कार्य करत नसतात. देवपूजा सुद्धा म्हणजे सत्यनारायण पूजा सुद्धा करत, मंगल कार्य करायचं. पण या महिन्यामध्ये तुम्ही जप, तप, दान, स्नान हे जर केला तर म्हणजे एक स्नान केलं तर तुम्हाला 1000 स्नानाचं पुण्य प्राप्त होतंय असं या महिन्याला वरदान दिलं भगवान परमात्म्याने. आणि त्याच्यामुळे हे पुरुषोत्तम योग, ज्यांना जर पुरुषोत्तम योग जर करायचा नसेल त्यांनी पुरुषोत्तम योग 15वा अध्याय जरी वाचला तरी सुद्धा नियमावली जर तुम्ही केली तर ती 1000 पटीने तुम्हाला आणि ती फलद्रूप होत असते बरं का. आणि काही लोक हुशार असतात की याला दोष ठेवतात, काहीतरी त्याच्यावर टीका करतात. द्रौपदीची सुद्धा टीका झाली. कोणाच्या बरोबर? दुर्वास मुनींच्या बरोबर झाली. पण दुर्वास मुनीने सांगितलं माझ्या मित्राची मुलगी आहे, नाहीतर माझ्यासारखा रागी त्या त्रिभुवनामध्ये कोणी नाही. दुर्वास मुनीने सांगितलं. मोठा असा कष्ट सहन करावं लागतील. म्हणून त्या जन्मामध्ये, कारण वडील वारल्यानंतर त्या द्रौपदीचा पहिला अवतार असणारा त्याच्यात लग्न झालं नाही, क्लेश झाली ती, लग्न न झाल्या पाठ जरी कुठेही केला तरी कुठेही करा असं जे करा जेथे तेथे ते त्यालाच पोचणार आहे, भगवान परमात्म्याला पोचणार. आईने सांगितलं अरे नामदेवा, देवाने आणि दूध पिऊन घेतला तू काय वेळ आहे ते काही दररोज तुझे वडील घेऊन जातात, नैवेद्य घेऊन जातात, दूध घेऊन जातात. मग तुम्ही उद्या वाट बघा तर कसे हे का उद्या काहीतरी वर्ष जावं लागतात, पिढ्या संपवं लागतात. मी सांगून गेलो की संतांनी पिढ्या संपवल्या, पिढ्या संपवल्या. भगवंता त्यांचं प्रतीक्षात आपल्याला त्या ठिकाणी उदाहरण त्यांनी नंतर त्याने तो सांगितलं की देवाने पिऊन घेतला तो म्हणजे दामासाठी बोलतो त्या ठिकाणी देवासी. मग नंतर दामाची
त्याबद्दल या सोहळ्याच्या वतीने त्यांचा प्रथमता आणि आभार मानतो आणि त्यांना संबोधित करण्यात येत आहे. तरी कृपया आपण त्या सन्मानाचा स्वीकार करा. पते हर हर महादेव. या ठिकाणी वाढण्याकरता नवतरुण मंडळी पुढे यायचं आहे. मग महिला वर्गणी असतील, पुरुष वर्ग असेल, नवतरुण मंडळी आणि जेवढ्या वाढण्याकरता आणि या अधिक मासानिमित्ताने आणि एक दिवसीय आणि कीर्तन महोत्सव जो आपण आणि जाहीर केला होता तो अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आणि सर्वांच्या या योगदानाने या उद्यावरच्या महिला
भगिनी बसलेले आहेत कृपया आपण बसून घ्या ना, मध्ये जागा आहे, बरीचशी मंडळी बसू शकता आपण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणा सर्वांनी म्हणा.